नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जुन्या पेन्शन योजनेबाबत म्हणजेच OPS संदर्भात केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे. या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांमध्ये नव्या आशा निर्माण झाल्या आहेत. नेमका हा निर्णय काय आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि भविष्यात सर्व NPS कर्मचाऱ्यांसाठीही OPSचा मार्ग मोकळा होऊ शकतो का? या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. केंद्र सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची आशा वाढवल्या आहेत. येथे आपण सरकारी OPS बद्दल चर्चा करणार आहोत. जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर हा निर्णय नेमका काय आहे आणि त्याचा परिणाम कोणत्या कर्मचाऱ्यांवर होईल? आज आपण चर्चा करणार आहोत की कोणत्या कर्मचाऱ्यांना OPS अंतर्गत परत आणण्यात आले आहे, सरकारकडून काही नवीन माहिती मिळाली आहे का व कोणत्या कर्मचाऱ्यांना OPS अंतर्गत आणले आहे आणि हा निर्णय का घेण्यात आला आहे? तर बघा मित्रांनो, सरकारचा हा निर्णय जुन्या पेन्शनची मागणी करणाऱ्या सर्व लोकांमध्ये आशा निर्माण करू शकतो. होय, आणि हा निर्णय वास्तविकपणे मृतांच्या सहानुभूतीच्या आधारावर घेतलेल्यांसाठी आहे. हे या तत्वावर नियुक्त झालेल्यांना वृद्धकाळात निवृत्ती वेतनाचा लाभ देण्याशी संबंधित आहे. कॅबिनेट सचिवांसोबत NCJJCM ची बैठक झाली तेव्हा तिथेही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. ही बैठक गेल्या महिन्यात झाली होती. ती एक अतिशय महत्त्वाची बैठक होती, ज्यामध्ये आयकर आयोगासह विविध विषयांवर चर्चा झाली आणि आता या बैठकीत सरकारने याचा विचार केला आहे. उचललेले मोठे पाऊल हे आहे की ज्यांची नियुक्ती दयेच्या आधारावर झाली आहे त्यांनी अर्ज करावा. जर त्यांची ही तारीख त्यांच्या नियुक्तीच्या तारखेच्या आधीची असेल तर हे स्पष्ट आहे की तुमचा अर्ज हे आधी होईल, नेमणूक नंतर होतील. पण जर ही 2004 ची अंतिम तारीख होती ज्यानंतर जुनी पेन्शन बंद करण्यात आली, जर अर्जाची तारीख 2004 पूर्वीची आणि 2003 च्या अखेरपर्यंतची असेल तर तुमची नियुक्ती 2004 मध्ये होईल. जर तुम्हाला ते 2004 रोजी किंवा त्यानंतर मिळाले असेल तर तुम्ही जुन्या पेन्शनसाठी पात्र असाल. ठीक आहे, म्हणजे 1 जानेवारी 2004 पूर्वी जर अर्ज केला होता, म्हणजे ज्यांनी 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज केला होता त्यांच्यासाठी सरकारने OPSचा मार्ग पुन्हा खुला केला आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो की पूर्वी या कर्मचाऱ्यांना NPSच्या आधारे ठेवण्यात आले होते. मित्रांनो, येथे एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय सर्व कर्मचाऱ्यांसाठी नसून फक्त अनुकंपा तत्वावर नियुक्त झालेल्या विशिष्ट कर्मचाऱ्यांसाठी लागू होतो. त्यामुळे सर्व NPS कर्मचाऱ्यांना लगेच OPSचा लाभ मिळेल असा निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही. कर्मचाऱ्यांना NPS अंतर्गत ठेवण्यात आले होते, परंतु आता सरकारने या कर्मचाऱ्यांसाठी सहानुभूतीच्या आधारावर OPS मार्ग खुला केला आहे. यामुळे ज्यांना नोकरी मिळाली आहे त्यांच्यासाठी संधीचे दार उघडते. ज्यांनी 1 जानेवारी 2004 पूर्वी अर्ज केला होता, जरी त्यांची ही भरती 1 जानेवारी 2004 नंतर झाली असावी, आता अशा कर्मचाऱ्यांची संख्या ही शेकडोंमध्ये असेल. आणि जर आपण पुढे बोललो तर आता यावरून तुम्हाला असे सूचित होते की NPS अंतर्गत समाविष्ट असलेल्या इतर कर्मचाऱ्यांसाठी OPSची मागणी नेहमी वाढलेली आहे. आता NPS अंतर्गत समाविष्ट असलेले कर्मचाऱ्यांच्या सुमारास त्यांच्या मनात ही आशा ही पलवित झाली आहे की कदाचित पुढचा नंबर आपला असेल. नाही, नक्कीच नाही. कारण जर तुम्ही 8 तारखेला झालेल्या संपूर्ण आयोग पाहिला आणि मग जेव्हा हितधारकांसोबत त्यांची बैठक सुरू झाली, निवेदन देण्याची प्रक्रिया सुरू झाली, तर बहुतेक कर्मचारी संघटनांच्या मुख्य मागण्या या 2 प्रमुख मागण्या होत्या. मी असे गृहीत धरणार आहे की एक तर हा एक चांगला फिट फॅक्टर आहे. अगदी आधीच्या 2.57च्या फिट फॅक्टर प्रमाणेच 7व्या वेतन आयोगाने वचन दिलेपेक्षा जास्त वेतन दिले, ही एक मोठी गोष्ट होती. दुसरी गोष्ट म्हणजे सरकारने जुनी पेन्शन योजना पुनर्रचित करावी. तर या 2 प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये जुन्या पेन्शनची मागणी खूप मोठ्या प्रमाणावर करण्यात आली आहे. तज्ज्ञांच्या मते हा निर्णय भविष्यातील पेन्शन धोरणासाठी एक संकेत मानला जात आहे. कारण गेल्या काही वर्षात OPSची मागणी सातत्याने वाढत आहे आणि अनेक कर्मचारी संघटना या विषयावर सरकारकडे वारंवार पाठपुरावा करत आहे. आणि येथून पुन्हा ही आशा निर्माण होते की जर सरकारने अनुकंपा तत्वावर नियुक्त केलेल्यांना दिलासा दिला तर जर जुन्या पेन्शनचा लाभ देण्याचे ठरले तर तेथून पुढे NPS कक्षेत येणारे उर्वरित कर्मचारी किंवा ज्यांनी UPS निवडले आहे त्यांच्यासाठी येथून मार्ग मोकळा होईल का? जिथे सरकार जुन्या पेन्शनबाबत मोठा निर्णय घेणार आहे. या विषयाचे जाणकार असलेले अनेक तज्ज्ञ असे म्हणत आहेत की सरकार हळूहळू पुन्हा OPSच्या दिशेने वाटचाल करत आहे. अगदी काही महिन्यापूर्वीच सरकारने एक विशिष्ट प्रवर्गासाठी OPSचे दरवाजे उघडले होते. आता पुन्हा एकदा ज्या कर्मचाऱ्यांची पेन्शन अनुकंपा तत्वावर देय आहे त्यांच्या OPSसाठी विचार केला जात आहे.
यामुळे ज्यांची भरती झाली आहे त्यांच्यासाठी दार उघडले आहेत. त्यामुळे असे वाटते की सरकार खरोखरच OPSकडे परत जात आहे, कारण लोक NPS स्वीकारत नाहीत. तथापि त्यांचे ही एक सक्ती आहे, पण लोक ती स्वीकारायला तयार नाहीत. OPSची मागणी वाढत आहे, त्यामुळे असे दिसते की सरकार पुन्हा तेच मार्ग खुले करेल. बघा, मला असे वाटते की सरकारला जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेणे खूप अवघड जाईल आणि सरकारने संसदेत किंवा बाहेर अशा वेगवेगळ्या व्यासपीठांवर स्पष्टपणे सांगितले आहे की जुनी पेन्शन योजना परत आणण्याचा कोणताही हेतू नाही. यामागील आणखी एक महत्त्वाचा युक्तिवाद म्हणजे त्यामुळे सरकारी तिजोरीवर पडणारा भार. सरकारसमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे आर्थिक भार, कारण OPS अंतर्गत कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन द्यावी लागते. तर NPS मध्ये कर्मचाऱ्यांचे आणि सरकारचे योगदान वेगळ्या पद्धतीने गुंतवले जाते. सरकारला संपूर्ण खर्च उचलावा लागेल आणि कर्मचाऱ्यांना त्यात काहीही योगदान द्यावे लागणार नाही. त्यासाठी खर्च येईल. 2004 पर्यंत जसे होते त्याचप्रमाणे निवृत्तीवेतन म्हणून तुमच्या शेवटच्या काढलेल्या पगाराच्या 50% वाटा सरकारचा होता. त्यामुळे सरकारी तिजोरीवर हा खूप मोठा भार पडेल आणि म्हणूनच मला वाटते की जर सरकारने असा निर्णय घेतला तर त्याला आपण लोकप्रियतावादी निर्णय म्हणू शकतो. आणि तुम्ही हेही समजून घेतले पाहिजे की 2029 मध्ये लोकसभा निवडणुका आहेत. तर लोकसभा निवडणुका लक्षात घेता सरकार तिजोरीवर मोठा भार टाकण्याचा प्रयत्न करत आहे, कारण तुम्ही पाहिल्यास कर्मचाऱ्यांची संख्या देखील जवळपास 55 लाख इतकी आहे. निवृत्ती वेतनधारकांची संख्या जास्त आहे, पण एकट्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या 55 लाख आहे. जर सरकारने हा निर्णय घेतला तर तो लोकप्रियता निर्णय असेल असे तुम्ही गृहीत धरू शकता, पण त्यांचे परिणामही होतील. केंद्र सरकारने केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी OPS लागू केल्यास त्यांचे काय परिणाम होतील ते आपण समजून घेऊया. जर भविष्यात केंद्र सरकारने OPS संदर्भात आणखी मोठा निर्णय घेतला तर त्याचा परिणाम केवळ केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांवर नव्हे तर राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांवरही होऊ शकतो. त्यामुळे हा विषय आगामी काळात आणखी चर्चेत राहण्याची शक्यता आहे. असे झाल्यास राज्यांवर त्यांच्या कर्मचाऱ्यांनीही जुन्या पेन्शनच्या कक्षेत आणण्यासाठी थेट दबाव येईल. आपल्यापैकी किती राज्यांची आर्थिक परिस्थिती अशी आहे की येथे मोठ्या संख्येने असलेल्या लाखो कर्मचाऱ्यांचा पगार देणे त्यांना परवडत नाही. जुनी पेन्शन दिली जाऊ शकेल का? शासनाचा खजिना याला साक्ष देतो, कारण अनेक राज्यांवर कर्जाचा बोजा खूप जास्त आणि मोफत वस्तूंची आणखी एक फेरी आहे, जी तुमच्यासारख्या बाकीच्या नागरिकांसाठी सामान्य आहे. नागरिकांना त्यांच्यासाठी पैसे द्यावे लागतील. महिला असोत वा वृद्ध, सर्व प्रकारच्या सार्वजनिक कल्याणकारी योजनांची आवश्यकता आहे. योजनांसाठी स्वतंत्र सरकारी खर्चाची तरतूद आहे. केंद्र सरकारने असे पाऊल उचलल्यास तो एक महत्त्वपूर्ण निर्णय ठरेल. आता बघा, मी तुम्हाला सांगतो की सध्या OPS अंतर्गत कोणते कर्मचारी येतात. एक म्हणजे ते ज्यांना 1 जानेवारी 2004 पूर्वी कामावर ठेवण्यात आले होते. असे केंद्रीय कर्मचारी OPS अंतर्गत समाविष्ट आहेत. आणि काही कर्मचारी ज्यांनी भरती प्रक्रिया 1 जानेवारी 2004 पूर्वी झाली होती. प्रक्रिया सुरू असताना ती देखील या कक्षेत येते. तसेच विशेष मृत्यू किंवा अपघात प्रकरणामध्ये सामील असलेल्या काही कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. जे नोकरी करत होते त्यांचाही यात समावेश आहे. आणि आता 22 जून 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या नवीन आदेश पहा. निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागांतर्गत ज्यांना अनुकंपा तत्वावर नोकरी मिळाली आहे त्यांचाही OPS अंतर्गत समावेश केला जाईल. हे इथूनच येईल. तर आता बघा मित्रांनो, सरकारवर किती आर्थिक भार पडू शकतो याचा अंदाज आपण घेऊया. सहानुभूतीच्या आधारावर असलेल्यांना OPS अंतर्गत आणण्याचा हा नवीन निर्णय सरकारने घेतला आहे. तर बघा, यामुळे सरकारवर मोठा भार पडेल. आता त्याची गणना करणे अवघड जाईल, पण यामुळे सरकारी तिजोरीवर साहजिकच भार पडेल, कारण शेकडो कर्मचारी यामुळे प्रभावित होतील. जर तुम्ही अनुकंपा नियुक्तीद्वारे शासकीय सेवेत दाखल झाला असाल तर यामुळे साहजिकच शासकीय तिजोरीवर भार पडेल. पण हे अजूनही तुमच्या 55 लाख कर्मचाऱ्यांना लागू होतो. त्यांनी जुनी पेन्शन आणली असती तर त्यापेक्षा भार खूपच कमी असता. सरकारने आता या कर्मचाऱ्यांसाठी निर्णय घेतला आहे. आता OPS मध्ये आणखी काय बदल केले जातील हे पाहावे लागेल. कोणते निर्णय घेतले जातात, सरकार पुढे काय करणार आहे ते भविष्यावर अवलंबून आहे आणि ते भविष्यात दिसेलच.